चला तर आज बनवते गुलपापडी आणि मस्त आणि स्वादिष्ट अशी झालेली आहे थंडी स्पेशल गुलपापडी। तर इथे 1 वाटी तूप घेतलेले, साजूक तूप, आणि 2 वाटी गव्हाचं पीठ असा अंदाज ठेवायचा। आणि गोड जे आहे ते आपल्या आवडीनुसार, तरी पण 1 वाटी गूळ पुरेसा होतो ह्या रेसिपीसाठी। तर तूप छान असं गरम करून घेतला, त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून 20 मिनिटं जवळजवळ मी हे भाजून घेतलेलं आहे। तर मंद गॅसवरतीच हे भाजून घेतलेलं आहे, घाई करायची नाही। आणि छान असा वास सुटतो पीठ भाजल्यानंतरचा। लगेचच कढई खाली उतरून घेतलेली आहे, त्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि डिंकाची पावडर करून तळून घेतलेला होता ना, ते करून घेतलेलं आहे। त्याने जायफळ किसून घेतलेला आहे आणि लगेचच म्हणजे एवढी घाई करायला लागते ना नंतर, कारण सारण गरम असतानाच एकजीव करून घ्यायचं। ताटाला किंवा आपण ज्या ट्रेमध्ये वडी थापून घेणार आहोत त्याला तूप लावून घ्यायचं आणि छान अशी गरमागरमच लगेचच ही अशी वडी थापून घ्यायची आहे। जेवढी आपल्याला एकदम पातळ पण नाही करायची आणि एकदम जाड पण नाही ठेवायची। आणि एक 5 मिनिटं झाले की लगेचच त्यावर लाईन ओढून घेतलेल्या आहेत, पण वडी सेट झाली त्यानंतरच काढायची। तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर पाहू शकता मस्त अशा वड्या निघालेल्या आहेत। तर ही होती रेसिपी। आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका।